सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती उदयनराजेंना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आव्हान देतील अशी चर्चा सध्या सुरू आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात झालेल्या भेटीनंतर ही चर्चा सुरू झाली आहे। शरद पवार हा मतदारसंघ काँग्रेसला सोडणार का हे आता पाहावं लागणार आहे। साताऱ्यात छत्रपती उदयनराजेंचं आव्हान कॉलर उडवत शरद पवारांनी स्वीकारलंय। या सातारा दौऱ्यात शरद पवारांनी उमेदवारांची चाचपणी केली। साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा निवडणूक लढवावी अशी पवारांची इच्छा होती, मात्र प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक लढणार नसल्याचं श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट केलं। शरद पवारांच्या बैठकीत शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावाची चर्चा झाली। दुसरीकडे उदयनराजेंना आव्हान देण्यासाठी तगडा उमेदवार शोधण्याचे प्रयत्नही पवारांच्या राष्ट्रवादीकडून होताना दिसतायत। कराडचे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात झालेल्या भेटीनंतर नव्या चर्चांना तोंड फुटलंय। जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात तासभर चर्चा झाली। या सातारा आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार करण्यात आला। बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाण हे साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनीही पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे, तर शरद पवारांनी सांगितलं तर साताऱ्यातून लढण्याची तयारी पृथ्वीराज चव्हाणांनीच दाखवली आहे। सातारा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे आहे, तर स्वाभाविक आहे की पवार साहेब चर्चा करून याबद्दल ठरवतील। चर्चा चालू आहे। आता अंतिम निर्णय काय आमची इच्छा आहे, आम्ही सांगितले की सर्वात ताकदीचा उमेदवार करा, कारण कितीही ताकद लावली समोरून तरी या मतदारसंघामध्ये जातीवादी खासदार येता कामा नये। आपल्या नावाची चर्चा आहे। पवारसाहेब सगळ्यांची चर्चा करून, आजही माझ्याशी चर्चा झाली, सगळ्यांची चर्चा करून निर्णय घेतले। 2019च्या लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला होता। शरद पवारांची पावसात पार पडलेली सभाही त्यासाठी कारणीभूत ठरली होती। त्यामुळे मात्र उदयनराजेंसमोर पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चर्चा का सुरू झाली तेही पाहूया। 2019 लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना 6,36,620 मतं पडली। 2019च्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना 5,48,907 मतं पडली। 2019 लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना 87,717 मतांनी त्यांचा विजय झाला। त्यावेळी प्रकृतीमुळे साताऱ्यातून लढण्यास श्रीनिवास पाटलांनी नकार दिला। उदयनराजेंसमोर शरद पवारांकडे तगडा उमेदवार नाही। कराडमधून लोकसभेत प्रतिनिधित्व केलेले चव्हाण तुल्यबळ उमेदवार। दुसऱ्या एखाद्या जागेच्या बदल्यात पवार सातारा सोडण्याची शक्यता आहे। कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटणमधून चव्हाणांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। चव्हाण लोकसभा लढवण्यास पवार कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ सारंग पाटील यांच्यासाठी घेऊ शकतात। चव्हाण आणि पवार यांच्यातील राजकीय वैर गेल्या 5 वर्षात कमी झाल्यानं साताऱ्यावर तडजोडीची शक्यता आहे। ही चर्चा सुरू असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मात्र याबाबत स्पष्ट बोलताना दिसत नाहीयेत। सातारा जागा आमच्या वाट्याला नाही, ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे। त्यामुळे जर पवार साहेब ती जागा सोडली तरच तो विषय पुढे जातो। सध्या तरी कुठलाही विषय आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या लोकसभा निवडणूक संदर्भातला नाही। जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात झालेल्या भेटीनंतर साताऱ्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला। जयंत पाटील यांच्या भेटीनंतर राज्यात महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढती होणार नाहीत हे पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केले। राज्यातील 48 पैकी 45 ते 46 जागांवर एकमत झाल्याचंही चव्हाणांनी सांगितलं। सर्व पक्षाची पत्रकार परिषद होऊन आम्ही फॉर्मल अलायन्स आम्ही जाहीर करू। तरी पण मी एक सांगतो की आमच्या महाविकास आघाडीच्या 48 पैकी जवळजवळ 45-46 जागावर एकमत आहे। येत्या 3 एप्रिलला महाविकास आघाडीची एकत्र पत्रकार परिषद होणार असून त्यात जागा वाटपाची एकत्रित घोषणा होण्याची शक्यता आहे। या पत्रकार परिषदेपर्यंत सातारा लोकसभा कोण लढणार याचा निर्णय शरद पवार घेण्याची शक्यता आहे। पृथ्वीराज चव्हाण निवडणुकीत उतरणार असतील तर शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर लढण्याची शक्यता आहे।
त्यामुळे आता शरद पवार सातारा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडणार का हे पाहावं लागेल. साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा.